गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मंडळी नमस्कार. हा जो सर्व परिचित श्लोक म्हटला त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ गुरु सर्व काही आहेत. तेच ब्रह्मा आहेत, तेच विष्णू आहेत, तेच सर्व काही आहे, तेच परब्रह्म आहेत. तर काल विषय चालला होता मज हृदयी सद्गुरु. ते मला विशेष आहेत आणि मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. इतका आदर आहे की मी त्यांना परब्रह्मच समजतो, असा हा श्लोक म्हणतो. मला माझे गुरु हे परब्रह्मा समान आहेत, म्हणजे ह्याच्या पलीकडे मला कोणी नाही. अजून कोणीतरी माझ्या हृदयात साठवावं असं मला माझ्या गुरुजनांव्यतिरिक्त काहीही नाही, असा ह्या श्लोकाचा, असा त्या ओवीचा एकच अर्थ आहे. तर काल म्हटलं होतं आपण की असं एक संख्येखोर मित्र असतो आपला आणि तो सारखे आपल्याला प्रश्न विचारतो. काल त्याने प्रश्न विचारला होता की अरे तुला इतका आदर म्हणतोस पण फार होतंय हे. मग ज्ञानदेवाने उत्तर देऊन टाकलं की तू मला हा प्रश्न विचारूच नकोस, मी पण माझ्याकडून सांगून टाकतो की काय शहाणपणा नावाची चीज, विवेक काय तुम्ही म्हणता आणि मोजमाप करता व्यक्तीची, हा असा आणि तो तसा, हे जिथे लागू होत नाहीत, ही मोजमाप जिथे लागू होत नाहीत ते ठिकाण माझ्या गुरुजींचं आहे. तिथे विवेकाच्या गोष्टी, तिथे शहाणपणाच्या गोष्टी या करायच्या नाहीत. माझ्यासाठी ती व्यक्ती नव्हे, माझ्यासाठी ते परब्रह्म आहे. आता इतकं काल ज्ञानदेवांनी निक्षून सांगितल्यावर तो आमचा मित्र जरा नरमला. म्हणाला आता ह्यांची आहेच अशी भावना आणि आपण काही बदलू शकत नाही. जरा आपण किंचितशी माघार घेऊ आणि पुढचा प्रश्न त्यांना विचारू की तुम्ही म्हणालात महाराज, ज्ञानबा तुम्ही काल म्हणालात की, आणि आजही म्हणताय की गुरु हे माझ्यासाठी फार उंचीचं ठिकाण असं आहे. तर त्या गुरुजींनी तुम्हाला संसार पार करून जायला किंवा ह्या पहिल्या तीरावरून त्या पहिल्या तीरावर जायला आणि जाताना नदीला पूर यावा आणि त्यात आपण वाहून जावं, त्यात आपण बुडून जावं, अथवा कुठेतरी जाऊन दुसऱ्याच बाजूला अडकावं एका ठिकाणी की जिथे आपल्याला पोचायचंच नव्हतं, तो नाहीच काठ, आपल्याच काठाला परत यावं, अशी स्थिती अनेक वेळा निर्माण झाली. परंतु त्यांनी तुम्हाला पार नेलं एवढं आम्हाला समजलं. ठीक आहे, आम्ही तुमच्या भावनेला, तुम्ही गुरुला परब्रह्म समजता, या भावनेला आता काही हात घालत नाही. तूर्त आम्ही ते सोडून देतो, तुमची भावना तुमच्यापाशी. पण आम्हाला कृपा करून एक गोष्ट सांगा की तुमच्या गुरुजींनी नेमकं काय केलं म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ह्या पहिल्या तीरावर होतात ते त्या पहिल्या तीरावर गेला. तर आम्हाला एवढंच सांगा की नेमकं त्यांनी काय केलं. मग ज्ञानदेव म्हणाले ते रागवत नाही. समोरच्या माणसाने कितीही प्रश्न केला तरी ते रागवत नाही. ते रागवतच नाहीत असं नाही,
फार रागावतात, खूप कठोर बोलतात. ही आयुध जी आहेत रागावण्याची, कठोर बोलण्याची, ती सुद्धा ते जरूर वापरतात. परंतु ती कोणाबद्दल वापरतात तर काही विशिष्ट लोकांबद्दल वापरतात. ते आपल्याला पुढे योग असला आपल्या या व्याख्यानमालेत तर दिसेल कुठेतरी. ह्या प्रश्नावर काही रागवण्यासारखं नव्हतं. ते म्हणाले, बाबा सांगतो. कारण असे की ज्याला गुरु मिळाला, ज्यांनी उडी मारली आणि ज्यांनी निश्चय स्वतःचा ढळू दिला नाही, त्याला सहाय्य करणं हे गुरुचं काम आहे. आणि ते त्यांनी आपल्याला आधीच सांगितलंय. पण नेमकं काय केलं तर ते म्हणाले, ऐक मी काय सांग. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वाट पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. अर्थ असा की दिसत नाहीये, इच्छा फार आहे, निघायचंय अशी इच्छा फार आहे, परंतु प्रयत्न केला, गुरुजींशिवाय प्रयत्न केला, पण लक्षात काय आलं? लक्षात आलं की आपण फिरलो तरी पुन्हा तिथेच येतो, त्याच जागी. म्हणजे त्या शहरांमध्ये शहर दर्शनाच्या सहली कशा निघतात, एका ठिकाणून निघतात, सगळी सफर घडवून आणतात आणि पुन्हा पहिल्या ठिकाणी. एक दिवसाची मज्जा. ही काही मजा नव्हे, हे आयुष्य घडवणं आहे. मला माझं आयुष्य घडवायचंय म्हणून मी हालचाल करतोय. आणि मी माझी सर्व शक्ती एकवटून, सर्व शक्ती एकवटून मी प्रवासाला निघालो होतो. परंतु जेव्हा मी प्रवासामध्ये जरा पाहिलं की आपण कोणत्या गावात आहोत, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या गावाहून आपण निघालो त्याच गावात आपण आहोत. आपल्याला बदलायचं होतं का? आपल्याला दुसऱ्या गावी जायचं होतं म्हणून ना प्रवास सुरू केला होता आपण. मग हा काय चकवा आहे, आपण तिथेच परत आलो, आता माझं काय होईल? अशा वेळी एकतर आतून सूचना आली पाहिजे किंवा बाहेरून कोणीतरी दिली पाहिजे की बाबा रे, तू जो रस्ता शोधलास तो असाच आहे, तो काही तुला दुसऱ्या गावाला घेऊन जाणार नाही, तो तुला तिथेच फिरवत ठेवेल. आणि जर तुला ते कळलं नाही तर तुला आपण फिरतो याचा आनंद वाटेल. तुला वाटेल आपला कसा प्रवास चालू आहे, काल मी ह्या चौकात होतो, आज मी ह्या चौकात आलो. पण हा काही प्रवास नव्हे, हा चाळा झाला. आणि खुश राहता येतं ह्या चाळा. म्हणजे काय की आपण एका जागी नाही होत ना, ह्याचा आनंद मानता येतो. आणि गाव म्हटलं तरी आपण चालत असताना बघे असतातच इकडे तिकडे. ते रस्त्यात भेटतात, म्हणतात वा 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 काय छान, या साहेब दूध घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, शिरा, उपमा, काय पोहे आवडतात का जेवायलाच बसतात. सर्व प्रकारचे लोक रस्त्यात भेटतात. आपल्याला इतका आनंद होतो की बघा आपण प्रवासाला निघालो आणि आपल्याला
किती लोक आपलं आतिथ्य करतात वगैरे वगैरे अशा गोष्टी घडतात आणि भुलतो आपण. मग अशा वेळेला जर कळलं आपल्याला की काहीतरी गडबड होतीये, सगळं होतंय पण प्रवास होत नाहीये, आपण तिथेच कुठेतरी आसपास घुटमळल्यासारखे आहोत, मग आतून सूचना यायला हवी किंवा बाहेरून कोणीतरी सांगायला हवं की बाबा तुला मार्ग सापडत नाहीये, कारण तुला जशी हवी तशी दृष्टीच नाहीये. मार्ग शोधायचा म्हणजे कळायला नको, दिसायला नको आपल्याला. मग आता काय करायचं? मग जर गुरु अंतर सूचनेनुसार अथवा बहिर सूचनेनुसार आपण गाठला किंवा आपल्याला मिळाला, योग आहे. मोगूबाई कुर्डीकर त्यांच्या आयुष्यातली घटना सांगतात. सांगलीमध्ये होत्या आणि असं माडीवर गात बसल्या होत्या आणि पदही असं मृच्छकटिक नाटकातलं, माडीवरी चलग गडे, मृच्छकटिकातलं पद. आणि खालून संगीतातलं सर्वात मोठं त्या काळातलं व्यक्तिमत्व, संगीतातील गौरी शंकर अल्लादी आखा साहेब जात होते. त्यांच्या कानावर हे पद पडलं आणि ते जिना चढून वर आले. म्हणाले, मुली कोण तू? लहान मुलगी होती, 20च्या आतली. परिचय दिला. म्हणाले, तू छान गातेस, तुला मी गाणं शिकवीन. आणि मग मोगूबाई झाल्या. मग त्यांची कन्या किशोरीबाई झाली. आणि गेलं शतकभर आणि आताचा काळ सुद्धा गाजवतायत. तर गुरु असा चालत येऊ शकतो आपल्या आयुष्यात. पण मुगूबाईंना कळलं की एवढी मोठी व्यक्ती आली तर नुसतं पायाने पडायचं, संपूर्ण लीन व्हायचं तिथे आणि शिकायचं. आपण पडेल ती किंमत देऊन शिकल्या. तर असं आपल्या आयुष्यात घडतं. खरं म्हणजे असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. कधी ना कधी आपण योग्य गुरुच्या सहवासात येऊन जातो अथवा गुरु आपल्या आयुष्यात येऊन जातो, पण दुर्दैवाने आपल्याला कळत नाही. कळलं तर फार बरं आहे, अथवा आपण शोधत जावं. आपल्याला सापडतो आपला गुरु, आणि सापडला की मग तो काय करतो? तर ज्ञानदेव म्हणतात की हा जो गोंधळ चालला होता की तिथेच आपण फिरत होतो, प्रवास होत नव्हता म्हणून प्रगती होत नव्हती, आणि प्रगती होत नव्हती म्हणून मन अशांत होतं, हे आपल्याला जाणवत होतं. अशा माणसाकरता ही सगळी गोष्ट आहे. ती गुरुजी पारखून घेतात आणि मग त्याच्या डोळ्यात ते अंजन घालतात. आणि ते अंजन घातलं की जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. म्हणजे काय होतं, अंधुक दृष्टी ज्या वेळेला असते त्यावेळेला रस्त्यासारखं काहीतरी दिसत असतं, पण तो रस्ता नेमका कुठे नेणार आहे किंवा
हा रस्ता तुला दिसतोय तर बाजूला दुसरा पण रस्ता आहे, तो फाटा. हा 4 चौघ चालणारा रस्ता आहे, तो गोल आहे, तिथेच आण. पण हा इथे फाटा फुटलाय बघ, ह्याच्यावरून चालायचं. मग आपण जर म्हटलं पुढे की तो हा सर्वजण चालतायत, त्यात माझ्या पायाला काही टोचत नाहीये, पण इकडे जरा अवघड दिसतंय प्रकरण, काटे कुठेच दिसत आहेत, तर ते म्हणतात मी आहे सोबत, काही टोचत नाही, आणि टोचले तर टोचू द्या, रक्त येईल, जीव नाही जात. विश्वास ठेवला, त्यांचं बोट धरलं, तर ज्या रस्त्यावर आधी काटे कुठे असतात त्याच्यावर पुढे फुलं असतात. नाही ऐकलं तर आपला सर्वांनी मिळलेला रस्ता आहे, काटे कुठे वगैरे काही नाही, जरा अडचणीचं काहीतरी प्रसंग येतात, निवारण होतात, पुन्हा आहे तिथेच. संत म्हणतात ना, जन्म मरणाचा फेरा, म्हणजे तो असा सतत मनुष्य तिथेच तिथेच फिरत असण्याला म्हणतात. पण हा जो फाटा आहे तो गुरूंनी डोळ्यात अंजन घातल्याशिवाय माणसाला सापडत नाही. आणि चुकून माकून एखाद्याला सापडला तर तो एवढाच असतो की मूळ ठिकाणी आणायचा तो लांबचा रस्ता असतो, ह्याच्याहून फारसा फरक पडत नाही. परंतु हा प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात घेऊन जाणारा रस्ता हा गुरुला ठाऊक असतो, आणि त्याच्यातली मार्गक्रमणा ही गुरुच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि हे केव्हा कळतं तर जेव्हा गुरुचं बोट धरलेलं असतं तेव्हा एका बाजूला काटे टोचल्याचं दुःख, दुसऱ्या बाजूला गुरुजी त्यातून सहज चालतायत, हा चमत्कार. आणि मग ते काटे कुठे जसे जसे कमी होत जातात तसा अंतरंगात उसळणारा आनंद. तर अशाने ती खात्री पटते, नंतर सुरुवातीला नाही पटू शकत. त्या ठिकाणी विश्वासच लागतो, त्या विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. तर तो जो फाटा आहे, तर इथे शब्द वापरला त्यावेळी दृष्टीसी फाटा फुटे. म्हणजे काय, दृष्टी नव्हतीच असं नाही, परंतु तिला तो मार्ग दिसत नव्हता, तो आता मार्ग दृश्यमान झालाय. आणि एवढंच नव्हे, ज्ञानदेव म्हणतात की ते तुम्हाला धरून तुमचे गुरुजी चालत निघाले, पहिलं पाऊल त्यांच्या बरोबर टाकलं. हे जर विश्वासाने टाकलं माणसाने, आणि ते जे काही काटे कुठे टोचतात ती दुखणी जर सहन केली, रक्त वाहू दिलं, डोळ्यात पाणी येऊ दिलं, पाणी आलं पाहिजे डोळ्यात, झोप उडाली पाहिजे, विद्या करण्याचं लक्षण आहे, मला येत नाही, ह्यानी ज्याला तळमळ लागते त्याचं बोट गुरुजी सोडत नाहीत. जो मज्जा घेतो, अलगद अलगद चालतो, काटे कसे चुकवायचे, पाऊल कसं टाकायचं याला महत्व आहे. काटे कसे, ते गुरुजी विचार करतायत का पाऊल कसं टाकू, ते सहज चाललेत. आणि आपल्याला कशाला एवढा विचार करावा लागतो, कारण आपल्याला माहिती नाहीये पाऊल कसं टाकायचं. काल एक शब्द सांगितला होता की आमच्या गुरुजींकडे, रामभाऊ मराठ्यांच्याकडे गेल्यावर विषय काय कळला, उपज. निघायचं कसं, पहिलं पाऊल कुठे टाकायचं, दुसरं पाऊल कुठे टाकायचं, तर उपज. तर सवय व्हायला पाहिजे पावलांना नीट चालायची, आणि समोर बघून खाली पाऊल नीट पडते, इतकं साहस जे आपल्या जीवनात आलं पाहिजे. ते आपल्याला सांगतायत, तेच चालता चालता चालून दाखवतायत, सावध करतायत,
धीर देतायत, सगळं करतायत. परिणाम असा होतो, ज्ञानदेव म्हणतात की थोडासा असा मार्ग आक्रमित पुढे गेलं की पुढे अशी स्थिती होते की नकळत ते बोट सुटत. कारण का, तो जो मूळ चक्राकार रस्ता होता तो सुटून बरंच अंतर आपण पार केलेलं. आता उलटीकडे जायची शक्यता फार कमी आहे. तिकडे जी काही आपली ओळख होती, आपल्याला ओळखणारी मंडळी होती, त्यांना आपली असलेली ओळख आणि आपल्याला आपली असलेली ओळख, हे जे काही तिकडे होतं ते सगळं आता मागे पडलेलं आहे आणि मध्येच कुठेतरी आपण आलेलो आहोत. आणि मग अशी स्थिती ज्ञानदेव म्हणतात येते, त्यांच्या अनुभवाचे बोल आहे. विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, आम्ही ठेवतो. खूप सुदैवाने आम्ही संगीत क्षेत्रातली माणसं, जी कोणी संगीत क्षेत्रात आहेत त्यातली कुठलीही व्यक्ती ही गुरुशिवाय गायलेली नाही. आणि एखादी व्यक्ती गुरुशिवाय गात असेल तर ती गवई जातीची नाही. त्यांचा काहीतरी वेगळा पंथ आहे ज्याच्याशी आमचा परिचय नाही. संगीत क्षेत्रात जे आहेत आणि जे चिकाटीनं वाटचाल करत आहेत असे सर्वजण हे गुरुच्या आधारानेच पुढे निघालेले आहेत. पण ज्ञानदेवांना जी अवस्था प्राप्त झाली ती प्राप्त होणं ही फार मोठी गोष्ट आहे. ती अशी आहे की आपण पाऊल ठेवू तिथे वाट तयार होईल. मग वाट पाहिजे तेथ प्रगटे. आता मी ठरवायचं, रस्ता माझा मी काढायचा, अशी क्षमता, असं सामर्थ्य हे माझ्या अंगात येईल. अशा मुक्कामी मला गुरुजींनी आणून मगच बोट सोडलंय किंवा सुटलंय, कळलं नाही. आता भ्रमासारखी अवस्था आहे की इतके दिवस ते मला बाजूला होते आणि त्यांचं बोट धरून ते सगळं झालं, प्राथमिक शाळा झाली, आता पाऊल टाकावं तिथे वाट. आता यातली कुठली निवडू? आला प्रश्न, केवढा अवघड प्रश्न. काय म्हणावं तिकडे जाता येईल, कुठं जायचंय ते मनात धर आणि पाऊल टाक, मुक्कामी पोचशील. सर्व थोरांचं चरित्र वाचून पहा. त्यांनी असं पाऊल उचलायच्या आधी मुक्कामाचं ठिकाण ठरवलेलं आहे. ज्याला मुक्कामाचं ठिकाण ठरवायचं नाही त्याच्यासाठी तो वर्तुळाकार रस्ता आहे. त्याला तो सुख देतो आणि ते सुख असं की माझी वाटचाल चालू आहे, हे सुख. त्याच भ्रमात त्यांनी जगायचं. इथे भ्रमाची गोष्ट नाहीये. इथे डोळ्यात अंजन घातल्यामुळे आणि बोट धरून चालविल्यामुळे आपण अशा ठिकाणी येऊन पोचलोय की आता वाट दिसण्याची गोष्टच राहिली नाही. आता आपण म्हणू ती वाट होणार आहे. साधकाच्या जीवनातला हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे आणि असा क्षण आपल्या आयुष्यात येणं म्हणजे फार मोठी गोष्ट गवसल्यासारखं आहे. त्याला ज्ञानदेवांनी शब्द वापरलाय महानिधी. महानिधी म्हणजे गुप्तधनाचा साठा नव्हे.
गुप्तधनाचे साठे त्या मागच्या नगरीत जिथे चक्राकार रस्ते होते त्या ठिकाणी असतात. आपण ज्या रस्त्याने चाललो त्यात आता गुप्त काही नाही, सगळं उघड आणि खरं म्हणजे काहीच नाही. काही नाहीच हाताला लागलेलं. आता एवढंच हाताला लागलंय की आपण एक अवघड प्रवास गुरुच्या साथीने केला आणि पुढचा जो काही प्रवास आता आहे तो आपल्या मनासारखा, आपल्याला ज्या मुक्कामी पोचायचं असेल तिथे नेणारा, जिथे पाऊल टाकीन तिथे यश देणारा असा हा महानिधी देऊनच गुरुजींनी आपलं बोट सोडलंय. जैसे डोळ्या अंजन भेटे मग ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वाट पाहिजे तेथ प्रगटे. महानिधी, असा महानिधी हातात देऊन आता ते त्यांच्या अन्य कार्याला गेलेले. आता आपण ठरवायचं की ज्ञानोबांना जे गवसलं ते केवढी मोठी गोष्ट असेल ती, आणि प्रश्न करायचा स्वतःला की त्यांना प्राप्त झाली ती मला होईल का. तर ह्याच्यावरचं उत्तर असेल की त्यांना निवृत्तीनाथांसारखे गुरु मिळाले. ते स्वतःला निवृत्तीदास म्हणवतात. तर तसे जर आपल्याला मिळाले तर आपला निदान काट्याकुट्यांवरचा प्रवास तरी सुरू होईल, तशी इच्छा तरी आपण मनात धरली पाहिजे. ह्या ओळीच्या निमित्ताने एक दोन गोष्टी सांगतो की काही ठिकाणी मग वास पाहिजे तेथ प्रगटे असं आहे आणि महानिधी शब्द आहे. त्याच्यामुळे काही काही ठिकाणी काही काही लोकांनी तुम्हाला वास म्हणजे निवास आणि निवासातला गुप्तधनाचा साठा असा अर्थ दिलेला सापडेल, परंतु तिथे वाट असा अर्थ आहे. वास या शब्दाला वाट असाही अर्थ आहे. भाषेत आपण फार शिरूया नको. काही प्रतींमध्ये वाट असाच शब्द आहे. आणि महानिधी धन स्वरूपात, संपत्ती स्वरूपात, दौलतीच्या स्थावर जंगमाच्या स्वरूपात मिळवण्याचा गीता किंवा ज्ञानदेवी उपदेश करीत नाहीत. ते कशाचा उपदेश करतात आणि जीवन कसं जगा म्हणून सांगतात, तो विषय आपण जे आज जीवन जगत आहोत, आपल्या आसपासची मंडळी जे जीवन जगत आहेत, ज्या चक्राकार मार्गावर सुखदुःखाच्या साथीनं हे सगळं चालू आहे, तो खेळ थांबवून निश्चित अशी दिशा जीवनाला प्राप्त व्हावी आणि आपल्याला एका क्षणी मुक्काम कुठे असावा पुढचा हे समजावं. अंतिम ठिकाण आपलं कुठे असलं पाहिजे याची जाणीव व्हावी. ह्याच्यासाठी आणि ते कळल्यानंतर तोही मार्ग कसा आहे ते सांगण्यासाठी थोडक्यात साध्या भाषेत ज्या उंचीवर आपण आज आपलं जीवन जगतो आहोत, त्या उंचीवरून ज्या उंचीची आपण कल्पनाच करू शकत नाही, आजच्या ह्या स्थितीत, अशा स्थितीत जाण्याकरता म्हणून जो उपदेश आहे तो गीतेत आहे. आणि तो प्राकृतात सांगायचा, माय मराठीत सांगायचा म्हणून ज्ञानदेवांनी हा वाग्यज्ञ आरंभलेला आहे. त्यातली एक एक ओवी घेऊन आपण ते समजावून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. त्यात आपण आज इथवर आलो. 3 व्याख्यानं झाली. 4थ्या व्याख्यानाला आपण परत भेटू.